नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तर मी आता मस्तपैकी चहा बनवते. तर हा चहा कोणता, तर तुळशीची पानं टाकून. कारण सध्या एकतर हिवाळा चालू आहे आणि दुसरा सगळीकडे सर्दी खोकल्याचे त्रास वाढलेत. आणि सर्दी खोकल्यावरती रामबाण उपाय म्हणजे तुळशीची पानं आणि आल्याचा चहा. तर मी इथे 4 जणांसाठी चहा बनवते. पण हा गाईच्या दुधाचा चहा आहे, त्यामुळे मी पाणी अगदी कमी वापरते आणि दूधच जास्त वापरते. कारण गाईचं दूध असतं पातळ आणि मग चहा असा खूप जास्त घट्ट होत नाही. तर त्यासाठी 1 कप पाण्यामध्ये 15 ते 20 तुळशीची पानं टाकली आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकला. आलं किसून टाकलं. त्यानंतर ते चांगलं उकळल्यानंतर त्यात 4 ते 4.5 चमचे चहा पावडर टाकली आणि चहा पावडर चांगली उकळली त्या पाण्यात की मग नंतर याच्यात दूध टाकायचं. पण मी चहामध्ये दूध नेहमी गरमच टाकते. तुम्ही याआधीसुद्धा माझ्या बऱ्याच टिप्समध्ये हे ऐकलं असेल की चहामध्ये मी दूध गरमच टाकते आणि दूध टाकल्यानंतर चहाला चांगली उकळी आली की मगच मी याच्यात साखर टाकते. आणि असा माझा गाईच्या दुधाचा असला तरीसुद्धा छान घट्ट असा फक्कड चहा तयार होतो. तर तुळशीच्या पानं टाकलेले असल्यामुळे खूप छान याची टेस्टही लागते आणि दुसरं म्हणजे सर्दी खोकल्यावरती थोडासा आरामही मिळतो. आता प्रत्येक वर्षी 1 जानेवारीचं महत्त्वाचं काम म्हणजे कॅलेंडर बदलायचं. 2023चं कॅलेंडर काढून ठेवलं आणि 2024चं नवीन कॅलेंडर इथे लावलं. प्रत्येक 1 जानेवारीला आमचा मेनू ठरलेला असतो गोड पदार्थाचा, तो म्हणजे गाजरचा हलवा. त्यामुळे ह्या वर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे गाजरचा हलवा बनवते आणि त्यासाठी मी दूध गरम करायला ठेवते. तर दूध तापवताना मी काय करते, जे पातेली आहे ज्याच्यात दूध आपण काढत असतो तर ती आधी ओली करून घेते आणि त्यानंतरच त्याच्यात दूध तापवते. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, ते दूध पातेलीलाच लागतं. आणि दूध गरम होतं आहे तोपर्यंत मी गाजर छान स्वच्छ धुवून घेते. गाजर स्वच्छ धुवून घेतले, त्याचं साल काढून घेतलं आणि हे जे गाजर आहेत ते चांगले किसून घेतले. तसं तर माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे, त्यात गाजराचा किस छान होतो. पण ह्यावर्षी मिक्सर नवीन घेतल्यापासून जे फूड प्रोसेसर आहे त्याला वर बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं आहे आणि त्यामुळे मला काही इथे तो आता काढावासा वाटला नाही, म्हणून मी किसूनच घेतलं. आता हलवा बनवण्याची रेसिपीसुद्धा नॉर्मलच आहे. खूप काही एक्स्ट्रा मी याच्यात टाकत नाही. खवा, पेढे असं काहीच वापरत नाही. फक्त गाजर आणि दूध टाकते. फक्त त्याचं प्रमाण असं असतं की 1 किलो जर गाजर असतील तर त्याला 1 लिटर दूध. तर मी इथे 1 किलोच गाजर घेतले, ते छान किसून घेतले आणि ते तुपात चांगले परतून घेतले. तूप 2-3 चमचे टाकायचं आणि त्यात हे चांगलं मिनिटभर परतून घेतले की लगेचच त्याच्यात दूध टाकायचं. तर हे 1 लिटर दूध आहे. दूध म्हशीचंच वापरायचं म्हणजे हा हलवा छान होतो. आणि दूध टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं. आता हे हाय फ्लेमवरती आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. फक्त लक्ष ठेवायचं की हे हाय फ्लेम असल्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे. 20 ते 25 मिनिटानंतर हलवा अशा पद्धतीने होतो. त्यानंतर त्याच्यात साखर टाकायची. तर 1 किलो गाजरासाठी मी इथे अर्धा कप, जो मेजरिंग कप असतो तो अर्धा कप साखर टाकून घेतली. साखर टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि एकजीव केल्यानंतर आता हे मध्यम गॅसवर शिजवायचं. फक्त अधूनमधून हे सतत ढवळत राहायचं. आता याच्यात ड्रायफ्रूट टाकायचे. तुम्हाला हवं तर मग तुम्ही बारीक तुकडे करून टाकू शकतात. मला वेळ कमी होता म्हणून मी पटकन मिक्सरमध्ये 4 काजू, 4 बदाम आणि 4 पिस्ते असं बारीक करून घेतले. काही ओबडधोबड झालेत, काही बारीक झालेत आणि हे जे कूट आहे हे सगळं मी इथे ह्या हलव्यामध्ये टाकून घेतला आणि हा गाजरचा हलवा इथे छानपैकी तयार झाला. आता ज्या पातेलीमध्ये मी दूध गरम केलं होतं ती पातेलीला थोडीशी दुधाची साय लागलेली होती, म्हणून मग त्याच्यातच मी कणिक मळून घेतली. 8 पोळ्या बनवायच्या आहेत, त्यासाठी त्या अंदाजाने कणिक घेतली. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि वरून पाणी टाकलं आणि हे मळताना मी फक्त सुरुवातीला अशी भिजवून घेतली. ती मळली वगैरे नाही आहे. भिजून झाल्यानंतर हिला झाकून ठेवायची आणि तोपर्यंत आपण भाजी वगैरे काहीतरी बनवून घ्यायची. 10-15 मिनटात ही जी कणिक आहे ती छान मुरते आणि त्यानंतर मग आपण तेल टाकून हिला 2 मिनटं फक्त मळून घ्यायची. म्हणजे अगदी पटकन आपली कणिक मळून होते. आता ह्या वर्षीचा मेनू आहे नेहमीप्रमाणे गाजरचा हलवा आणि त्यासोबतच मटर पनीरची भाजी. तर मी बऱ्याचदा काय करते, जे आपले इन्स्टंट मसाले असतात ते वापरते.
आता ह्यावेळी मला इन्स्टंट मसाले वापरायचे नव्हते, घरगुती मसाला बनवायचा होता. तर त्यासाठी तव्यावरती 2-3 चमचे तेल टाकलं, त्यात 2 कांदे उभे चिरून टाकले. कांदे थोडेसे परतून झाले, त्यानंतर त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा चांगला परतून घेतला. हे सगळं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढलं, त्यामध्ये 5-6 काजू, भिजून घेतलेले काजू टाकले आणि हे चांगलं मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेतलं. जेव्हा कांदा भाजायला घेतो तेव्हाच आपण काजू भिजत टाकायचे, म्हणजे 5-6 काजू थोडा अर्धा कप पाण्यामध्ये ठेवायचे, आपोआप ते छान भिजतात. त्यानंतर भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आणि त्यात ही जी कांद्याची पेस्ट बनवलेली होती ती टाकली. ही परतल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की मग काही मसाले टाकायचे, जसं की हळद, लाल तिखट, धने पावडर. हे टाकल्यानंतर मग गरम मसाला आणि किचन किंग मसाला आठवणीने टाकायचा, किचन किंग मसाला. ह्याच्यामुळे ही भाजी खूप छान लागते आणि हॉटेलसारखी चवीची लागते. आता हे सगळे मसाले परतून झाले की मग 1 चमचा कसुरी मेथी टाकायची. आता हे जे भाजीचं प्रमाण आहे हे 4 लोकांसाठीचं मी सांगते. आता हे सगळे मसाले परतून झाले, वाटणंही छान परतून झालं की त्यानंतर याच्यात टाकायचे आपल्याला मटार. मी इथे मटार सुरुवातीलाच थोडेसे शिजवून घेतले, मीठ टाकून शिजवलेले मटार टाकले. त्यानंतर थोडं पाणी टाकलं, किती आपल्याला घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने, आणि हे एकजीव केलं. आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर हाय फ्लेमवरतीच 1 उकळी येऊ द्यायची. हाय फ्लेमवरती किंवा मग मध्यम गॅसवरती, वेळ जसा असेल त्या अंदाजाने. आता याला उकळी आली की मग याच्यात टाकायचं 2 चमचे बटर. बटर नसेल तर आपल्याकडे साय असते, साय फेटून टाकली तरी चालेल. तुमच्याकडे क्रीम अवेलेबल असेल तुम्ही ते सुद्धा इथे टाकू शकतात. आता बटर टाकल्यानंतर ह्याला चांगलं उकळू द्यायचं आणि उकळल्यानंतर मग याच्यात पनीर टाकायचं. पनीर टाकल्यानंतर मी चांगलं एकजीव केलं. आता झाकण ठेवून ही भाजी फक्त 2 मिनटं शिजवून घेणार आहे, म्हणजे ही मटर पनीर मस्त छानपैकी तयार होईल. वरण भात मी आधीच बनवून ठेवला होता, त्यामुळे असं नवीन वर्षाचा साधा सोपा मेनू तयार झाला. थंडीचे दिवस आहेत, त्यात मिस्टरांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि डॉक्टरांनी त्यांना नाचणीच्या पिठाचे पदार्थ खायला सांगितलेत. आम्ही नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे कॅल्शियमसाठी नाचणी किंवा शेवगा हे 2च चांगले ऑप्शन आहेत. तर मग नाचणीच्या पिठाचे मी लाडू बनवून घेतले. लाडू बनवण्यासाठी 2 टेबलस्पून तूप गरम करून घेतलं, त्यात 1 कप नाचणीचं पीठ टाकलं आणि 7-8 मिनटं मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घेतलं. मध्यम गॅसवरती भाजायचं म्हणजे पीठ अगदी छान भाजून होतं. पीठ भाजून झालं ते बाजूला काढून घेतलं. त्यानंतर पाव कप बदाम किंवा मग बदाम आपल्या अंदाजाने आपण टाकू शकतो, नाही टाकले तरी चालतात. पण हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात ड्रायफ्रूट खाल्लेले कधीही चांगले असतात, म्हणून त्यात मी पाव कप बदाम टाकून घेतले. बदाम अगदी मिनिटभर परतून घ्यायचे आणि बाजूला काढून घ्यायचे. आणि ह्यातच आता टाकले मी पाव कप तीळ. तीळ खूप चांगले असतात, एक तर कॅल्शियम भरपूर असतं आणि ते उष्ण असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ते खूप गुणकारी असतात. त्यामुळे ह्यावेळी मी नाचणीच्या जे लाडू आहेत त्याच्यात तिळाचा वापर केला. दरवेळी मी असेच नाचणीचं पीठ आणि गुळाचे लाडू बनवते. आता हे थंड झाल्यानंतर बदाम आणि जे तीळ हे दोन्हीही मिक्सरमधनं बारीक असे वाटून घेतले. हे पहा, असं याचं जे कूट आहे ते तयार झालं. हे सगळं भाजून घेतलेल्या नाचणीच्या पिठात टाकलं. त्यानंतर ह्याच्यात टाकलं पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ. ह्यासोबत जर तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर ती पण पाव चमचा तुम्ही टाकू शकतात, आवडत असेल तर. थंडीमध्ये चांगली असते. आणि हे सगळं चांगलं एकत्र करून घेतलं. हे पहा, असं हे एकजीव झालं. आता याच्यात एकतर आपण पिठी साखर आणि तूप टाकू शकतो किंवा मग गुळाचा पाक टाकू शकतो. मी इथे गुळाचा पाक टाकते. तर इथे अर्धा कप गूळ घेतला, त्यात अगदी पाव कपाला पण कमी पाणी टाकलं आणि मध्यम गॅसवरती याचा पाक बनवून घेतला. पाकाला अशी उकळी फुटली की चेक करून बघायचं. 1 तारेला थोडासा कमी असा पाक तयार व्हायला पाहिजे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. हे पहा, 1 तार तयार होते, पण पूर्ण अशी तार तयार होत नाही आहे, ती लगेच तुटते. तर असा आपल्याला पाक पाहिजे. याच्यापेक्षा पाक जर पुढे गेला तर लाडू कडक होतील. किंवा मग पाकाला असं थोडासा फेस यायला लागला की लगेच गॅस बंद करायचा. आता हा पाक मी गाळून घेतला आहे नाचणीच्या पिठामध्ये, म्हणजे बऱ्याचदा गुळामध्ये काहीतरी बारीक सारीक कचरा असतो तर तो निघून जायला पाहिजे म्हणून. आता सुरुवातीला हे जेव्हा एकजीव करतो तेव्हा हे जे पीठ आहे हे थोडंसं पातळ वाटतं,
पण थोड्या वेळाने हे आपोआपच थोडंसं कोरडं व्हायला लागतं. त्यामुळे हा पाक टाकल्यानंतर साधारण 5 ते 7 मिनिटांनी लाडू वळायला घ्यायचे, म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो. हे पहा 5-7 मिनिटानंतर हे बऱ्यापैकी आता कोरडं झालं आहे. आता मी याचे लाडू वळून घेते. तर याचे तसं तर आपण मोठे लाडू पण वळू शकतो, पण खरं सांगू का हे बऱ्यापैकी जड असतात हे लाडू. त्यामुळे असे छोटे छोटे लाडू वळायचे, म्हणजे खायलाही सोपं. ज्याला जास्त खायचे तर 2 लाडू खाईल, पण लहान मुलांना पण हे असे छोटे लाडू खायला छान वाटतात आणि आपल्याला पण उगाच अर्धा लाडू खाण्याची गरज पडत नाही. तर असे मी हे छोटे छोटे लाडू वळून घेतले आणि हे 1 कप पिठामध्ये साधारण 15 लाडू माझे तयार झाले. अगदी छोटे छोटे लाडू होते. तर मग असा होता माझा हा आजचा दिवस. आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.